जे जे मला काही काही करायचं होतं ना, मी प्लॅनिंग केलेलं, पण आता काहीच करायची इच्छा होत नाही. मला खूप कंटाळा आला. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ शूट केला आहे आणि तर असंच इच्छा झाली, तर म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओज टाकते. तर म्हटलं आज लाँग व्हिडिओ टाकूया. तर शुक्रवार होता आणि शनिवारी रविवारी नाश्त्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मग इथे तांदूळ मी साफ करत होते. ॲक्च्युली दळप करण्यासाठी मी तांदूळ काढलं होतं आणि म्हणजे मग तेव्हा बघितलं तर चला म्हटलं तांदूळ आहेत थोडे, तर ह्याला डोसे नाहीतर काहीतरी आप्पे वगैरे बनवता येतील म्हणून मग त्यातलेच मी थोडे तांदूळ घेतले. तर बघितलं तर त्याच्यात खूपच म्हणजे घाण होती म्हणून मग ते आधी साफ करून घेतले. आणि शनिवार रविवार कसं असं जरा हेवी नाश्ता केला की आपल्याला म्हणजे जेवणाची गरज नसते, म्हणजे दुपारी डाळ भातावर होऊन जातं आणि तेवढीच आपल्याला विश्रांती पण भेटते. म्हणून मग म्हटलं आधीच ते आधी भिजत घालूया. आणि सकाळी काय झालं, मी लेट उठले त्याच्यामुळं टिफिन दिला नाही मिस्टरांना, कारण रात्री जरा भावार्थ एक म्हणजे सारखा उठत होता त्याच्यामुळं माझी झोप झाली नाही आणि मग सकाळी लवकर उठता आलं नाही म्हणून मग टिफिन दिला नाही. मग टिफिन दिला नाही म्हटल्यावर मग आता आपल्याला डबल काम लागतं नंतर, कारण सकाळी टिफिन झाला की आपलं बरं असतं, म्हणजे पटकन जेवण म्हणजे एकतरी काम होऊन गेलेलं असतं, जेवणाचं काम होऊन गेलेलं असतं आणि बाकी मग उरलेली कामं आपण नंतर करू शकतो. पण लेट उठलं आणि टिफिन नाही दिला की मग नंतर आपल्या जेवणाचं सगळंच आपल्याला करायला लागतं आणि परत मग तो टाईम सगळा आता पुढे एक्सटेंड होत जातो. असं झालं. मग भावार्थ तर काय झोपायचं नाव घेत नव्हता, आहो गेले आणि हा काय झोपायचं नाव घेत नव्हता म्हणून म्हटलं तसंच आता कसं तरी त्याला हे करत करत आपल्या जेवणाचं काम करून घेऊया. म्हणून आधी नाश्त्याची तयारी म्हणजे उद्याच्या नाश्त्याची तयारी करून घेतली. ते सगळं भिजत घातलं, डाळ आणि तांदूळ, आणि नंतर मग माझ्या जेवणाची तयारी चालू केली. आता रात्री मी 2 भाकरी केल्या होत्या, त्याच्यातली 1 भाकरी उरली होती. तर मग म्हटलं ती भाकरी माझ्यासाठी होऊन जाईल आता दिवसभरसाठी. आणि नंतर मटकीच्या भाजीतली थोडीशी मटकी पण उरली होती आणि बटाटा होता एक उकडलेला. तर मग मटकी आणि बटाटा ह्याचा म्हटलं मिक्स असं सार बनवूया, म्हणजे भाकरीबरोबर पण होईल आणि भातासोबत पण होईल. तर हे असं असतं बघा, आपलं ॲडजस्टमेंट कुठं पण आपण करू शकतो आहे म्हणजे आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही. चला आता माझ्या तरी जेवणाची तयारी झालेली आहे. तिकडं बघायचं वाटतं. माझ्या तरी जेवणाची तयारी म्हणजे बऱ्यापैकी झाली. तर डाळ म्हणजे आमटी बनवले, आता थोडासा भात लावणार आहे कुकरला, पण भावार्थ ऐकतच नाही आहे, खूप रडतोय. तर त्याला आधी खायला घालते आणि मग अजून मला दळणसुद्धा करायचं आहे, दळप करायचं आहे ते सुद्धा. म्हणजे आता भावार्थ झोपला की मग मी करेन. सो आता भावारने ना खाली किती पसारा केला मी तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, इथं नोटबुक आणि हे सगळं कंपास, त्याच्यातलं सगळं साहित्य, ठीक आहे. आणि आतमध्ये किचनमध्ये पण दाखवते तुम्हाला. किचनमध्ये बघा हा पसारा एवढा. त्याला चिरमुरे खायला दिले होते तर त्याने सगळं विस्कटले आणि हा असा चॉकलेटचा डब्बा पसरवून ठेवला आहे. तर असं सगळं आहे. आता कुठून सुरुवात करू, मला कुठला पसारा पहिला आवरू काय कळत नाही आहे. तर आधी त्याला खायला घालते आणि मग कुकर लावते, भात लावते आणि मग मी जेवून घेतल्यानंतर मग तो झोपला की मग दळण करते. सो चलो, स्टे ट्यून. आधी ना माझ्या लक्षातच नव्हतं की भाकरी रात्रीची आहे आणि नंतर मग मी भाकरी करण्यासाठी ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला मला दिसलं की भाकरी आहे. तर म्हटलं चला बरं झालं, म्हणजे आपलं एक काम वाचलं. आणि रात्री 2 केल्या होत्या, तर आहोंनी मी अर्धीच खाल्ली, त्याच्यामुळे 1 भाकरी राहिली. सो आता म्हटलं तर ते नासाडी करून टाकण्यापेक्षा आपण आता खाल्लेली बरी, म्हणून आता इथं कुकर लावला. डाळ म्हटलं आमटी शिजूपर्यंत कुकर लावून घेऊया. फायनली भावार्थ झोपला आणि मला जे जे काही करायचं होतं आणि त्याला झोपत ना मला पण झोप यायला लागली. आणि जे जे मला काही करायचं होतं ना, मी प्लॅनिंग केलेलं, पण आता काहीच करायची इच्छा होत नाही. मला खूप कंटाळा आला. तर आता वाजलेत 2:30 आणि तो आता झोपला आहे. आता
म्हणजे आता ते कसं फ्लोमध्ये करत असलो ना आपण तर पटपट कामं होतात आणि मध्ये अशी लिंक तुटली की मग परत काही काम करायला होत नाही, इच्छा होत नाही. आणि पसारा पण तसाच आहे, तो सुद्धा आवरायचा आहे. आणि कसं घरात लहान मुलं असल्यामुळे जरा आजूबाजूच्या म्हणजे मुलींचं म्हणा आजूबाजूच्या लोकांचं जरा येणं जाणं घरात पण होत असतं. मग तसंच समोरच्या आमच्या ताई वगैरे त्या येऊन बसल्या, त्याच्यात वेळ गेला. आणि मग मला ना आता ते दळण वगैरे करायचं आहे ते मी म्हणजे पूर्ण विसरूनच गेले होते आणि ते तसंच राहिलं. मग आता माझी ना इच्छाच नाही आहे करायची. म्हटलं जाऊ दे, तर उद्या सॅटर्डे आहे तर सॅटर्डे संडे आहे आपल्याकडे वेळ, तर त्या दिवशी करता येईल. नाही तर मग संध्याकाळी पण मी करू शकते. पण संध्याकाळी पण 5ला आता ट्युशन आहे, सो काय समजत नाही आता कधी करायचं. आता ताक केलं आहे थोडंसं, म्हणजे मी काल करून ठेवलं होतं, ते काही संपलं नाही, ते थोडं उरलं आहे. तर त्यातलं आता थोडंसं ताक पिणार आणि मी मग थोडा वेळ झोपणार. तर 5ला आणि ट्युशन आहे, ट्युशनची पण मुलं येतील. सो मग मला 5च्या आधीसुद्धा उठून म्हणजे रेडी होऊन चहा वगैरे घेऊन बसायला पाहिजे. तर म्हटलं चला जाऊ दे, एक दिवस असं होणार, म्हणजे ठरलेल्या वेळी ठरलेली कामं होतीलच असं नाही. सो आधी हा पसारा आवरून घेते. चला, हे बघा, हे असं सारखं पडलेलं असते. आता हे जे चॉकलेट आहेत ना, हे काय म्हणतोय आपण, आम्ही त्याला खेळायसाठीच ठेवलेत. म्हणजे इथं जर तो मला त्रास द्यायला लागला ना तर मग मी त्याला डबा देते, तो खेळत बसतो. आता संध्याकाळी मच्छी आणायचा प्लॅन आहे, मासे आणणार आहे. सो त्याचं जर शूट करता आलं तर मी करेन, कारण आता खूप दिवस झाले मासे खाल्ले नव्हते. 1-2 वेळा मी चिकनच आणलं होतं. म्हटलं आज संध्याकाळी फिश आणूया आणि मग त्याचं जर शूट केलं तर ते सुद्धा तोपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करेन. ओके, सो स्टे ट्यून. तर खूप दिवस झाले ना आम्ही मासेच आणले नव्हते, कारण मिस्टर तर अजिबात मासे खात नाहीत आणि मग मला खूप मासे आवडतात. सो मग असा विचार येतो की माझ्यासाठी एकटीसाठी कुठं आणायचे असं होतं, म्हणून सहसा मी आणत नाही. आणि मग खायची इच्छा झालीच तर मग असं कधीतरी कमी क्वांटिटीमध्ये आम्ही आणतो. तर सॅटर्डे संडे असे जर मासे आणायचे असतील तर आम्ही जातो आणायला किंवा मी जाते. पण आधेमध्ये जर खायची इच्छा झाली तर आमच्या समोरचे एक दादा आहेत, ते कामावरून येताना त्यांना सांगितलं की जरा मला मासे हवे तरी घेऊन या, तर मग ते आमच्यासाठी पण मासे घेऊन येतात. सो त्या दिवशी संध्याकाळी त्यांना सांगितलं, मग ते रात्री घेऊन आले. मग संध्याकाळी ट्युशन झाली, त्याच्यानंतर आहो आले, मग बाकीचं जेवण मी तयार करून घेतलं, म्हणजे भाकरी वगैरे करून घेतल्या, भाकरी भात आणि डाळ वगैरे काय सकाळची दुपारची होतीच. तर म्हटलं बाकीचं आवरून घेऊया, म्हणजे नंतर मासे आणले की पटकन फ्राय करता येतील. आता आलं लसूण पेस्ट वगैरे लावत बसण्यासाठी म्हटलं एवढं साग्रसंगीत करायची काही गरज नाही, तर मी एकटीच खाणार आहे म्हणून लाल तिखट, मीठ आणि थोडंसं कोकम आगळ असं छान लावून मॅरिनेट करून मस्त तेलात बांगडे फ्राय करून घेतले. इतके छान टेस्टी लागत होते, मस्त लागत होते, गरम गरम भाकरी आणि ते बांगडा फ्राय खूप छान लागत होतं. सो अशा प्रकारे हा आजचा दिवस होता. आणि बांगडे वगैरे फ्राय झाले सगळं, आणि अजून म्हटलं जेवायच्या आधी म्हटलं एक थोडा वेळ बसूया, कारण गरमी पण खूप होते ना किचनमध्ये, तर म्हटलं थोडा वेळ बसूया म्हणून बघितलं. तर नंतर लक्षात आलं की दुपारी डाळ तांदूळ भिजत घातलं होतं, ते वाटून ठेवायचं आहे. मग परत उठले आणि मग ते सगळं मिक्सरला लावून घेतलं, बारीक करून घेतलं, आणि नंतर मग थोडा वेळ बसले आणि मग आम्ही जेवलो. तर अशा प्रकारे हा आजचा दिवस होता. सो आता इथेच थांबते, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.